शब्दमानसे 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 तिहि त्रिभुवनी विस्तारली कीर्ती, तो हा श्रीपती उभा विटे. अनाथांचा नाथ पतित पावन, हे आम्हा वचन सापडले. नामधारकांच्या लागेन चरणी, घेईन पायवणी पोट भरी. तिहि त्रिभुवनी विस्तारली कीर्ती, तो हा श्रीपती उभा विटे. आनंदे निर्भर नाचेन महाद्वारी, आनंदे निर्भर नाचेन महाद्वारी. संत अधिकारी तेथी जिजे, निर्मळा करी प्रेमाची आरती. करोनी श्रीपती ओवाळी ते, निर्मळा करी प्रेमाची आरती. करोनी श्रीपती ओवाळी ते. तिहि त्रिभुवनी विस्तारली कीर्ती, तो हा श्रीपती उभा विटे. तिहि त्रिभुवनी विस्तारली कीर्ती, तो हा श्री. नमस्कार. गाथा संत कवयत्री या मालिकेत गोष्ट संत निर्मळा यांची. ही 13व्या शतकातली गोष्ट आहे. भक्तीचं रहस्य ज्यात सांगितले आहे त्या ज्ञानेश्वरीच्या निरूपणाचं आणि भागवत धर्मातील नाम महात्म्याच्या अमृताचं शिंपण जनमानसात झालेलं होतं. या भक्तिमय शिडकाव्यानं जाती जातीतील भेदभाव, मत्सर वगैरे मळ धुवून जाऊ लागला होता आणि भक्ती आणि भक्ती वाङ्मयाचं बीज रुजू लागलं होतं. कुणा एकाचा अहंभाव नष्ट होत होता आणि रूढीने नाहीसा केलेला कुणा एकाचा आत्मविश्वास वाढू लागलेला होता. असं सुसंस्कृत समाज मंदिर सजू लागलं होतं तो हा काळ. अशाच एका भागवत भक्त घरात जिथे सारीच जण विठू माऊलीला संपन्न शब्दमाळा अर्पण करीत होत्या, त्यांच्यापैकी एक निर्मळा. मनानं निर्मळ, निर्मळा नदीकाठची निरंतर नाम महात्म्यात नतमस्तक अशी निर्मळा. संत निर्मळाबाईंचा जन्म विदर्भातील निर्मळा नदीकाठी मेहुणा राजा या गावी झाला होता. तेव्हा गावास मेहुणपुरी असेही म्हणत असत. तिथे निर्मळा नदी आहे. निर्मळेसी करिता स्नान, कोटी प्रयाग समान. तेथे करिता अन्नदान, स्वये तुष्टे नारायण. तेथे करिता प्रदक्षिणा, कोटी तीर्थे घडली जाणा. ऐसी विख्यात मेहुणपुरी, म्हणे चोख्याची महारी. मेहुणपुरी, मेहुण राजा, राजे लखुजी जाधवांच्या वतनांपैकी एक गाव. जिजाऊ साहेबांच्या माहेराजवळचं 12 बुरुजांच्या कमानींनी सजलेलं ते गाव आहे. मेहुण राजाचं वैशिष्ट्य असं की निर्मळा तिथे उगम पावते आणि तिथेच पूर्णा नदीत ती विलीनही होते, पूर्ण होते. जणू संत निर्मळाबाईंचं हेच जीवन वैशिष्ट्य. त्या म्हणतात, नहोई पांगिला संसाराचे ठाई, आणिक प्रवाही पडू नको. भक्तिरसाचं बाळकडू निर्मळेस तिचे वडील सुदामा आणि आई सावित्री यांचेकडून मिळालं. संतश्रेष्ठ चोखोबा तिचे वडील बंधू. तिची सोयरीकसुद्धा भागवत भक्त आणि साहित्याचं लेणं लाभलेल्या परिवारातच जुळून आली. चोखोबांची पत्नी सोयराबाई यांचे बंधू बंका यांच्याशी ती विवाहबद्ध झाली. वारकरी असलेल्या भीमा आणि कृष्णाबाई यांचा बंका हा मुलगा. यांचे घरात ती आली. असं अलौकिक साटलोट असणारी सोयरीक जुळावी हा पांडुरंगाचा आशीर्वादच असावा. ही सोयरीक निर्मळेची साहित्य सेवा आणि भक्तिमार्ग संपन्न करत गेली. शब्दमाला प्रभावी होत गेल्या. आनंदे ओविया तुम्हासी गायीन, आनंदे ओविया तुम्हासी गायीन. जीवे भावे ओवाळीन, जीवे भावे ओवाळीन. ओवाळीन पायांवरी, जीवे भावे ओवाळीन. ओवाळीन पायांवरी.
बरी आनंदे वोविया तुम्हासी गायीन आनंदे वोविया सुकुमार साजिरे पाऊले गोजिरे सुकुमार साजिरे पाऊले गोजिरे तेह मिरविले विटेवरी तेह मिरविले विटेवरी आनंदे वोविया तुम्हासी गायीन आनंदे वोविया तुम्हासी गायीन करकटावरी धरोनी श्रीहरी करकटावरी धरोनी श्रीहरी उभा भीमा तेरी पंढरी उभा भीमा तेरी पंढरी आनंदे वोविया तुम्हासी गायीन आनंदे वोविया तुम्हासी गायीन महाद्वारी चोखा तयाची बहीण महाद्वारी चोखा तयाची बहीण घाली लोटांगण उभयता घाली लोटांगण उभयता आनंदे वोविया तुम्हासी गायीन आनंदे वोविया तुम्हासी गायीन जीवे भावे वोवाळीन जीवे भावे वोवाळीन वोवाळीन पायांवरी जीवे भावे वोवाळीन वोवाळीन पायांवरी आनंदे वोविया तुम्हासी गायीन आनंदे. निर्मळाबाई मेहुणराजा येथे संत बंका महाराज यांच्या समवेत वास्तव्यास होत्या. परंतु मायबाप पांडुरंग पंढरीसी, वडील भाऊ आणि ज्यांना तिनं आणि यजमान बंका यांनी गुरु मानलं ते चोखोबासुद्धा पंढरीत आणि बहिणीसम भावजय सोयराही तिथेच. मग वरचेवर पंढरीसी जाणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच होता. संत मंडळाच्या श्रेष्ठ गुरु परंपरेचा प्रत्यक्ष भाग होणं त्यांच्यासाठी पर्वणीच ठरे. संत बंका महाराजांनी ती गुरु परंपरा वर्णन केलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार जोजाविले. ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर माऊली, खेचरा वोळली कृपा सिंधू. ज्ञानदेवा चरणी खेचर शरण, नामदेवा पूर्ण कृपा केली. नामदेवे हात चोखी असे शिरी, विठ्ठल ती अक्षरी उपदेशली. बंका म्हणे माझी चोखा गुरु माऊली, बंका म्हणे माझी चोखा गुरु माऊली, तिथेच पाऊली लोटांगण. संत निर्मळा आणि बंका महाराज यांनी निर्मळाबाईंचे बंधू चोखोबा यांचे कडूनच गुरु उपदेश घेतला होता. चोखा म्हणे निर्मळेसी, नाम गाये अहर्निशी, तेणे संसार सुखाचा इह परलोक कसाचा. साधन हेची थोर असे, शांती क्षमा दयावसे. ऐकताची आनंदली निर्मळा मिठी चरणी घाली, ऐकताची आनंदली निर्मळा मिठी चरणी घाली. पंढरी क्षेत्री कथा कीर्तन, संत सहवास आणि अध्ययनातून परमार्थाची निर्मळेची गोडी वाढू लागली. परंतु तिला काही प्रश्नही पडत. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, पण पुरी नये हातवटी काही त्यांची. परमार्थ साधावा बोलती या गोष्टी, पुरी नये हातवटी काही त्यांची. आणि मग उलगडू लागे की शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन,
शुद्ध भक्तिभाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्था. तरीही भक्तीच्या वाटेत जेव्हा प्रपंचातील जे अवघड अत्याचारी अडथळे येत आणि विषमतेने भरलेल्या समाजाचे असूड मनःशांती पार बिघडवून टाकत, तेव्हा या अन्यायी जगताचं काय करावं हे तर निर्मळेला कळेनासे होई. पण कुटुंबातच संत वृत्तीचं बाळकडू मिळालेलं होतं, तेव्हा त्या स्वतःच अधिक बळकट करून म्हणत, निंदा दोषच काय, स्तुती मान अपमान, वमना समान लेखा आधी. निंदा दोष स्तुती मान अपमान, वमना समान लेखा आधी. परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ, मानावा अढळ परमार्थी. निर्मळा म्हणे हाची परमार्थ, निर्मळा म्हणे हाची परमार्थ, संतांचा सांगात दिननिशी. हा संतांचा सहवासच तिला परमार्थासारखा वाटे. अशी ही दिननिशी रात्रंदिवस निर्मळेस आणि बंका महाराजांना संत सहवास गुरु चोखोबांच्या योगाने मिळत असे. निर्मळेचे पती म्हणतात, नाही प्रेमभाव न कळे मान्यता, सलगी बोलता सुख वाटे. अखंड नामावळी गाईन वेळोवेळी, नित्य ती दिवाळी आम्हा घरी. संत समागम वैष्णवांचा हाट, पंढरीये पेठ दुमदुमली. म्हणे सुख तयाचे संगती, बंका म्हणे सुख तयाचे संगती, बैसे न पंगती हरिदास. आणि अशा भागवत धर्मी संत निर्मळा आणि बंका महाराज रमून जात. म्हणत, तप योग याग हे लक्षण काहीच नको, फक्त सुलभ सोपारे देवाचे नाव फक्त आठवत राहायचे. संसार दुःखाने आपण पिडले गेलो तरी मायबाप पंढरीराव या शरण जायचे. आपण हीन याती पतित अपराधी दुर्बळ जरी, परी दयाळ दीनानाथ अनाथांचा कैवारी, असा भरवसा त्यांना वाटे. म्हणून ते म्हणत, सुलभ सोपारे नाम आठविता, न पडेची गुंता कर्म धर्म. बंका म्हणे मज नामाचा आधार, उतरे न पार भवनदी. चोखोबाई म्हणत, नामाचे सामर्थ्य विशते अमृत, ऐसी हे प्रचित आहे जीवा. नारायण नाम सुलभ हे सोपे, अखंड तू जपे सदा काळी. निर्मळेस ते सांगत, नारायण नाम सुलभ हे सोपे, अखंड तू जपे सदा काळी. संत सोयराबाई म्हणजे चोखी म्हणे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी. आवडी धरोनी वाचे म्हणे हरी हरी, म्हणत असे महारी चोखी याची. असं सर्वांकडून नाम महात्म्य ऐकता ऐकता निर्मळेस जणू संसाराचं वर्मच सापडलं. त्या म्हणतात, मज नामाची आवडी, मज नामाची आवडी, संसार केला देशोधडी. सापडले वर्म सोपे, सापडले वर्म सोपे, विठ्ठल नाम मंत्र जपे. विठ्ठल नाम मंत्र जपे, नाही आणिक साधन, सदा गाय नारायण. सदा गाय नारायण. निर्मळा म्हणे देवा छंद एवढा पुरवा. निर्मळा म्हणे देवा छंद एवढा पुरवा. अशी कधी चंद्रभागेतिरी पंढरीत, तर कधी निर्मळेतिरी मेहुणापुरीत निर्मळा बंका महाराजांसमवेत प्रपंचाबरोबर परमार्थ सांभाळत होती. एक दिवस अचानक चोखोबा मेहुणापुरी निर्मळे घरी आले. संसाराचे भय घेऊनी मानसी, चोखा मेहुणपुरीसी जाता झाला. संसाराचे भय घेऊनी मानसी, चोखा मेहुणपुरीसी जाता झाला. देखुनी निर्मळा आनंदली मनी, धावोनी चरणी मिठी घाली. बैसोनी शेजारी पुसे सुख मात, वहिनी क्षेमवंत आहेत की. निर्मळा म्हणे पुढील विचार, कैसा तो साचार सांगे मज. भावाच्या येण्यानं बहिणीस आनंद व्हावा अशी निर्मळेची स्त्री सुलभ वृत्ती खरी, पण संसार आणि परमार्थ दोन्हीकडेही त्या तितक्याच कर्तव्य कठोर होत्या असे हे उदाहरण. म्हणजे
संत निर्मळा. त्याचं असं झालं, सोयराबाईंचे प्रसूतीसमयी चोखोबास वाढत्या संसाराचे प्रपंचाचे भय वाटून ते निर्मळेकडे आले. घरी तर काहीच सिद्धता नाही, सामुग्री नाही. मग ते म्हणाले, मी सारा भार विठ्ठलावर टाकून तडक इकडे आलो. त्यांनी निर्मळेस असं सांगितलं आणि भावाच्या भांबवलेपणाचं कारण कळताच त्या म्हणाल्या, वडील तू बंधू असोनी अविचार केला का निर्धार सांग मज. वडील तू बंधू असोनी अविचार केला का निर्धार सांग मज. न पुसता काबा आलासी धावत, वहिनी आकांत करतील की. न पुसता काबा आलासी धावत, वहिनी आकांत करतील की. येरू म्हणे विठू पुरविल सामुग्री, येरू म्हणे विठू पुरविल सामुग्री. भारत तयावरी घातीलासे. निर्मळा म्हणे ही बरी नाही गोष्टी, निर्मळा म्हणे ही बरी नाही गोष्टी. विठोबासी कष्टी करणे काज. प्रपंचातही कर्तव्य हवे, भावजेस एकटे सोडणेही बरे नव्हे आणि परमार्थी देवावर असा भार टाकणे तेही बरे नव्हे असे सांगणे, तेही कुणास तर आपल्या गुरुस, थोरल्या भावास. एवढी परिपक्वता, एवढा अधिकार निर्मळेचा. आता निर्मळाबाईंना आत्मज्ञानाची ओढ लागली. संपूर्ण स्वरूपाची पावलं दृष्टीस पडावी असं त्यांना वाटू लागलं. पण खऱ्या स्वरूपाची ओळख पटवावी तर षड्विकार सोडले पाहिजेत. पण एक एक आमिषाचा गुंता तर जीवाभोवती वाढतच जातो असं त्यांना वाटे आणि ती मनाची गुंती जीवाला भुलवते याचीच त्यांना हळहळ वाटे. षड्विकार षड्रिपूंची गुंती सुटता सुटत नाही. त्या म्हणतात, रात्रंदिवस मन करी तळमळ, बहु हळहळ वाटे जीवा. काय करू आता पाऊले न दिसती, काय करू आता पाऊले न दिसती. पडिलीसे गुंती न सुटे गळे. बहु हा उबग आला संसाराचा, बहु हा उबग आला संसाराचा. तोडा फासा याचा माय बापा. निर्मळा म्हणे आता दुजेपणा, चोखियाची आण तुम्हा असे. निर्मळा म्हणे आता दुजेपणा, चोखियाची आण तुम्हा असे. अशा तऱ्हेने भक्ती मार्गातील एक एक पायरी चढत आत्मस्वरूपाचे ज्ञान व्हावे, कसे व्हावे यासाठी त्या साधना करू लागल्या. विठ्ठल नामात जीवन रहस्य शोधू लागल्या. सोहम स्वरूपाची ओळख पटू लागली. एवढी श्रवण भक्ती आणि इतकं थोर अध्ययन चोखियाच्या या बहिणीचं. नश्वर काय आहे, चराचरात शाश्वत ते काय, अशी कारण मीमांसा करू शकतील एवढा अभ्यास त्यांच्या जतन केलेल्या केवळ 24 अभंगातून दिसून येतो. नाही मज आशा आणिक कोणाची, नाही मज आशा आणिक कोणाची. स्तुती मानवाची करुणी काय, स्तुती मानवाची करुणी काय. नाही मज आशा आणिक कोणाची. काय मज देतील नाशिवंत सारे, काय मज देतील नाशिवंत सारे. काय मज देतील नाशिवंत सारे. यांचे या विचारे यासी न पुरे, यांचे या विचारे यासी न पुरे. नाही मज आशा आणिक कोणाची, आणिक कोणाची. ऐसे ज्यांचे देणे कल्पांती नसरे, ऐसे ज्यांचे देणे कल्पांती नसरे. तेची एक बरे आम्हाला गी, तेची एक बरे आम्हाला गी. नाही मज आशा आणिक कोणाची, आणिक कोणाची.
सुखाचा सागर निर्मळा म्हणे, सुखाचा सागर लावण्य अगर रूप ज्याचे, लावण्य अगर रूप ज्याचे, पंढरीसी उभा विटे, पंढरीसी उभा विटे, पंढरीसी उभा विटे, जो भक्तांचा निवारा वैकुंठ निवासी, भक्तांचा निवारा वैकुंठ निवासी, भक्तांचा निवारा वैकुंठ निवासी, नाही मज आशा आणिक कोणाची, नाही मज आशा आणिक कोणाची. चोखोबांप्रमाणे बंका आणि निर्मळेसही संत मंडळात मोठा मान होता. कवित्व आणि भक्ती हा त्या कुटुंबाचा श्वास होता. परंतु उपेक्षितांचे जिणे वाट्यास येईस. एका पुढचे एक पडती आघात, सरिता न सरत काय करू. चोखोबांप्रमाणे हा प्रश्न प्रपंच धर्म सांभाळताना निर्मळेसही पडे. पण त्या सर्वांवर मात करत, मेहनत काबाड कष्ट करत पंढरी मुक्कामी महाद्वारी जाणे त्या चुकवत नसत. चंद्रभागेत स्नान करावे, नामाच्या गजरात क्षेत्र प्रदक्षिणा घालावी, पुंडलिकासी लोटांगण घालावे, असा सुखाचा सोहळा करावा, असा त्यांचा नेमच असे. मेहुणापुरी पोचली तरी विठ्ठल नामाचा छंद अखंडित असे. अनाथांचा नाथ कृपावंत देवा, घडो तुमची सेवा अहर्निशी. 28 युगे विटेवरी उभा, वामभागी शोभा रुक्मादेवी. पतित पावन गाजे ब्रिदावळी, पुरवावी आळी हीच माझी. उभा विटेवरी ठेवून चरण, म्हणतसे बहीण चोखियाची. अनाथांचा नाथ कृपावंत देवा, घडो तुमची सेवा अहर्निशी. असे प्रपंची परमार्थ साधत कालचक्रावर नामजपाचे वेढे घडत होते. प्रपंचाचं रहाट गाडगं फिरत असताना एक दिवस मंगळवेढ्याच्या गावकुसाच्या बांधकामावर गेलेल्या चोखोबांची ती दुःखद वार्ता कानी आली आणि निर्मळा म्हणे, चोखा मेळविला रूपी, माझी आता कोण गती. धावतच ती निघाली. चोखा बैसता समाधीसी, निर्मळा आली पंढरीसी. आणि चोखोबांच्या रोमारोमात प्रत्येक अस्थित भिनलेलं विठ्ठल तत्व जेव्हा नामदेवांनी उलगडलं, त्यांची प्राणज्योत निमाली तरी देहातून विठ्ठल विठ्ठल असा नामजप जेव्हा ऐकवला, तेव्हा निर्मळेस त्याही परिस्थितीत, त्या दुःखातही तो भक्तीचा आनंद सोहळा वाटला. भक्तीचा तो आनंद सोहळा वाटला. चोखा तैसी बहीण, बहीण तैसा चोखा, सदा नाम मुखा विठोबाचे. बंका म्हणे धन्य ज्याचा अमृत जन्म, निघे अस्थि नाम विठोबाचे. बंका म्हणे धन्य ज्याचा अमृत जन्म, निघे अस्थि नाम विठोबाचे. आता निर्मळाबाई मेहुण राजाला परतल्या. विठू नामातच त्या विसावा शोधू लागल्या. म्हणू लागल्या, चहूकडे देवा दाटला वणवा, कान ये कणवा तुझ लागी. चहूकडे देवा दाटला वणवा, कान ये कणवा तुझ लागी. सापडले संधी संसाराचे संगी, सापडले संधी संसाराचे संगी. सोडवी लगबगी माय बापा. बहुमज उबगा आला असे देवा, बहुमज उबगा आला असे देवा. धावे तू केशवा लवलाही. तुझ वीण मज कोण गणगोत, तुझ वीण मज कोण गणगोत. तूच माझा हित करता देवा. निर्मळा म्हणोनी पायी घाली मिठी, निर्मळा म्हणोनी पायी घाली मिठी. परते न लोटी माय बापा,
परते न लोटी माय बापा. गावकुसाच्या बाहेर राहून थेट परमेश्वराचं स्वस्वरूप सोहम स्वरूप जाणणारी ही चोखोबांची बहीण संत निर्मळा मेहुण राजा इथे समाधिस्थ झाली. निर्मळ भावे भागवत धर्मी नामाचा महिमा उजागर करणारी ही दीप्ती आजही भक्ती मार्ग प्रदीप आहे. निर्मळ भावे भागवत धर्माचा महिमा उजागर करणारी ही दीप्ती आजही भक्ती मार्ग प्रदीप आहे. आता बहु बोलणे सरोनिया ठेवा, आता बहु बोलणे सरोनिया ठेवा, उगवा हा गोवा, उगवा हा गोवा, उगवा हा गोवा, माय बापा, उगवा हा गोवा, उगवा हा गोवा. संसाराचा छंद नकोसा हा झाला, परमार्थ भला संतान संगे, परमार्थ भला संतान संगे, परमार्थ भला संतान संगे. आता बहु बोलणे सरोनी